नमस्कार मित्रांनो, मी विवेकानंद. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सेल्फ टॉक विषयी बोलणार आहोत. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा आत्मविश्वास कमी झालाय किंवा एखादं दडपण आलंय, खूप स्ट्रेस आल्यासारखं झालंय? याचं प्रमुख कारण मला तर असं वाटतं की आपण बहिर्मुखी झालोय. आपण बाह्य जगामध्ये प्रश्नांची उत्तरं शोधतोय. आपल्याला थोडासा स्ट्रेस आला की आपण लगेच सोशल मीडियाचा आधार घेतो, एखादा व्हिडिओ लावतो, कोणाशी बोलतो, पण त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाहीत. याचं प्रमुख कारण असं असतं की आपण अंतर्मुखी होत नाही, आपण स्वतःशी बोलत नाही. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही स्वतःच्या अंतर्मनात दडलेली असतात. तुम्हाला मी एक छोटीशी स्टोरी सांगतो. साऊथ आफ्रिकेमध्ये एका व्यक्तीला फाशीची शिक्षा झालेली असते. तर कोर्टाचा निर्णय होतो आणि मग डॉक्टर म्हणतात की नाही, मला ह्या माणसावर एक प्रयोग करायचा आहे. तर ते काय करतात, त्याला सांगतात फाशीच्या आधी की तुला आम्ही सर्पदंशाने मारणार आहोत. आणि त्याला एक साप दाखवला जातो आणि रात्री तो तसा झोपतो आणि अंतर्मनामध्ये त्याच्या विचार सापाचेच येत असतात, कारण त्याला माहिती असतं की उद्या आपल्याला साप चावणार आणि आपण मरणार. तर दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं जातं, चेहऱ्यावर काळी पट्टी बांधली जाते आणि त्याला सर्पदंश होतो आणि तो काही वेळानंतर मरतो. पण ह्याचं खरं बघायला गेलं तर सर्पदंश त्यांनी केलेलाच नसतो. त्यांनी फक्त 2 सुया टोचलेल्या असतात. पण ह्याच्या अंतर्मनामध्ये इतकी भीती, इतकं काही सर्पाविषयी दडलेलं असतं की त्याला सर्पदंशासारखं वाटतं आणि तो मरून जातो. डॉक्टर जेव्हा ह्याचं पोस्टमॉर्टम करतात त्यावेळेला त्याला समजतं की ह्याच्या शरीरात विषारी सापाचं विष सापडलंय, पण त्याला खरं साप तर चावलेलाच नसतो. याचा अर्थ तुमच्या अंतर्मनाची ताकद बघा. तुम्हाला साप चावल्यासारखं वाटल्यानंतर सुद्धा शरीर असं विष शरीरातच निर्माण करतं. म्हणजे तुमच्या मनाची ताकद किती मोठी आणि प्रभावशाली आहे बघा. असंच जर तुमच्या जे मनात प्रॉब्लेम्स, काही विचार किंवा आजार किंवा एखादे विकार आहेत, याचं उत्तर ही तुमच्याच मनात तुम्हाला मिळू शकेल. फक्त यासाठी करायचं काय आहे की स्वतःशी बोलायचं आहे. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही 5 मिनिटं शांत एका ठिकाणी बसा, स्वतःशी बोला, स्वतःला सांगा. स्वतःशी बोलणं म्हणजे काय की मनाशी बोलणे. तुमच्या समोर तुमचा स्वतःचा चेहरा आणा आणि तुम्ही त्याच्याशी बोला. त्याला सांगा की